मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रविवारचा 5 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेने खूप वाट बघायला लावली सकाळपासून. त्यातनं मला अजून अर्धा एक तास उशीर झाला. बाहेर गेले होते, रविवार असल्यामुळे उशीर झाला. तर बघा, आजचा एपिसोड ऐका, पूर्ण सांगते. प्रियाच्या आई वडिलांना आज मालिकेमध्ये दाखवलंय सायलीला आता ही विनाकारण वचनात बांधतीये बरं का प्रेक्षकांनो. ही प्रिया आणि सायली तिचं ऐकतीये. ये बात हजम नाही हो रही, अजिबात पटलेली नाहीये ही गोष्ट. पण बघा, आता ही प्रिया म्हणत असते, तू इथे येऊ नकोस, माझ्या घरी तू येऊ नकोस, मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करेल. सायली तिला म्हणत असते, प्रिया अगं, आईच्या प्रेमात वाटेकरी कोणी कसं असू शकतं? प्रिया म्हणत असते की तू आहेस ना माझ्या आणि माझ्या आईच्या प्रेमात वाटेकरी, तू इथे येणं जाणं बंद कर, म्हणजे मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करेल. आता सायली विनाकारणच इमोशनल झाली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे तसं बघितलं तर ती आत्ता म्हणजे कालच्याच एपिसोडमध्ये म्हणत होती की मी प्रियाला चांगली ओळखून आहे, ती काय करेल काय नाही हे मला माहिती आहे. पण ठीक आहे, तिने दोन्हीकडनं बाजू घेतलेली आहे. आता ही सायली म्हणत असते, प्रिया हे तू काय बोलतेस? प्रिया म्हणते, तू या घरात येणं जाणं बंद कर, मग बघ मी माझ्या आईला कसलाच त्रास होऊ देणार नाहीये. आता प्रियाचं हे बोलणं न पटण्यासारखं आहे प्रेक्षकांना, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी आता सायली खूप भावनाविवश होऊन जाते, इमोशनल होते. पुन्हा तिला प्रतिमात्यासोबत जे तिने क्षण आठवले, जे तिचे अटॅचमेंट आहे प्रतिमासोबत, ते सगळं तिला आठवतं. आणि ती प्रियाला म्हणते, जर माझ्या इथे न येण्यामुळे तू प्रतिमात्याशी चांगलं वागत असशील ना प्रिया, तर मी या घरात यापुढे येणार नाही. प्रियाला वाटतं चला बरं झालं, आपल्या रस्त्यातली अडचण दूर झाली. प्रिया आता पुन्हा सायली जवळ येऊन म्हणते, ए सायली, नुसतं बोलू नको असा, वचन दे मला. आता सायली तिच्याकडे बघते आणि म्हणते, ठीक आहे प्रिया, वचन देते मी तुला, यापुढे मी या घरापासून दूर राहील. आता इकडे खाली आरती दाखवली आहे त्यांनी, म्हणजे इकडे या किल्लेदारांची पूजा सुरू आहे. सायली आता प्रियाला म्हणते, आता तरी खाली येशील का प्रिया, आणि प्रतिमा आत्याशी आता नीट वागशील ना? हे सगळं बोलत असताना सायली खूप रडत असते. आता तिची इच्छा नाहीये प्रतिमा आत्यासोबत असं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तोडून वागायची, पण प्रियामुळे ती असं वागते. आता तिला असं वाटतं काही झालं तरी या मायलेकी जवळ आल्या पाहिजे बुवा, आपण कशाला यांच्यामध्ये अडचण. जर प्रिया चांगली वागत असेल आपल्या अशा वागण्यामुळे तर ठीक आहे, आपण लांब जाऊ या घरापासून, असं कदाचित तिला वाटलं असावं. सायली मग प्रियाला वचन देते आणि म्हणते, चल खाली प्रिया, आता तरी आरतीला चल. आता आरती सगळी संपूर्ण झाली आहे बरं का या दोघींच्या बोलण्यामध्ये. आता फक्त इथे म्हणजे यांचं घालीन लोटांगण सुरू असतं आणि तेवढ्यात सायली आता खाली येते. प्रिया तिच्या मनासारखं झालं म्हणून कशी एक्सप्रेशन्स देते बघा तिच्या चेहऱ्यावर. आता इकडे सायली वरून प्रतिमात्याला बघत असते आणि त्या घराला बघत असते. आता ती आज खूप इमोशनल झालेली दाखवली आहे. आज ना प्रेक्षकांनो, थोडा जरा म्युझिकल थरार जास्ती दाखवलाय त्यांनी, पण असो. आता मैपत गेलाय त्या प्रियाच्या खऱ्या आईवडिलांच्या घराजवळ. इकडे अर्जुन आणि रविराज या दोघांना जरा शंकाच आली आहे की सायलीला या प्रियाला बोलवायला एवढा कसा उशीर झाला, म्हणजे या खोट्या तन्वीला. आता रविराज आणि अर्जुन दोघे असे मागे वळून बघतात. सायलीला आता जरा खूप नाराज फील होते बरं का प्रेक्षकांनो, तिचं मन खूपच उदास झालंय. पण प्रिया मात्र सायलीकडे कशी बघते बघा. आता हे सगळं चालू असताना इथे त्यांनी घालीन लोटांगण हे सगळं ऐकवलेलं आहे आपल्याला आरती नंतरचं. आणि मग अर्जुनही सायलीकडे बघतो आणि त्यालाही डाऊट येतो की सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय. सायली आता देवाला नमस्कार करते मनोभावे. आणि आता जेव्हा ती रविराजांच्या घरून जाते ना, तेव्हा ती एकटीच दाखवली आहे बरं का, तिच्यासोबत तिथे कोणीच दाखवलेलं नाहीये. आणि ती त्या घराला खूप मनापासून बघते. तिला कुठेतरी असं वाटतंय की आपली या घराशी खूप ओढ आहे, काहीतरी आपलं चुकतंय, काहीतरी आपलं सुटतंय, असं तिला सतत फील होत असतं. ती खूप रडत असते आणि जड अंतःकरणाने त्या घराच्या बाहेर तिचं पाऊल ठेवते. असं त्यांनी ना खूप रंगवलाय आजचा एपिसोड. आता सायली रडत रडत निघते रविराजांच्या घरून, पुन्हा मागे वळून बघत असते. आता काही झालं तरी ते तिचं माहेरच आहे. पण खरंच सांगू प्रेक्षकांनो, म्हणजे इथे खरं तर तसं हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण मला तर माझ्या बालवाडीच्या गोष्टी पण अजून आठवतात. सायलीला कसं काय बरं आठवत नसेल तिचं लहानपण, म्हणजे ती ट्रॉमामध्ये आहे वगैरे ते सगळं ठीक आहे, पण तरी आठवतं ना थोडं. बरं असो. तर आता बघा, घरी आली आहे ती आणि नेहमीप्रमाणे यांचे अंथरुणं पांघरुणं टाकणं चालले आहेत. आता अर्जुन तिच्याशी बोलत असतो, बायको आज छान वाटलं ना सिनियरकडे जाऊन? चल छानच झालं, आपण सिनियरकडे पूजेसाठी गेलो, सगळे एकत्र खुश होते नाही का? मी तर म्हणतो असं ना गेट टुगेदर नेहमी व्हायला पाहिजे. काय ग बायको? सायलीचं काही बोलण्याकडे लक्ष नसतं अर्जुनच्या, ती नाराज असते. अर्जुनला ते कळतं. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको, काही प्रॉब्लेम आहे का? सायली म्हणते, नाही हो, कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो, तू जशी सिनियरकडनं आली आहेस सायली, तशी तू जरा शांतच दिसतेस.
काय झालं, तुला तन्वी काही बोलली का? आता सायलीला ते आठवतं बरं का, पण ती या क्षणाला नाही सांगत अर्जुनला, पण सांगते. आता पुढच्या सीनमध्ये ती अर्जुनला सगळं काही सांगते, म्हणजे त्यांनी काही लपवाछपवी केली नाहीये, हा एक प्लस पॉईंट आहे. इकडे प्रिया मस्तपैकी अंथरूण पांघरून टाकून अशी लोडवरती टेकून बसलेली असते. मनाशीच नेहमीप्रमाणे बडबड करते, मी या घरात आले तरी त्या सायलीची लुडबुड सुरूच होती. प्रिया कसला मस्त काटा काढलायस ग त्या सायलीचा. आता ती सायली या घरात कधीच येऊ शकणार नाहीये. बिचारी सायली वचनाची बांधली गेली आहे ना. त्या सायलीमुळे ती प्रतिमा पण जास्तीच करत होती. जरा सायली कान भरत होती ना त्या प्रतिमाचे, म्हणून ती प्रतिमा वचवच करायला लागली होती. आता त्या प्रतिमाची चांगली जिरली. आता त्या प्रतिमाचं पण तोंड बंद झालं. कसली हुशार आहेस यार प्रिया तू, काय डोकं वापरलंय. आता मला इथे थांबवणारं कोणीच राहिलेलं नाहीये. पण प्रियाचा हा गैरसमज आहे प्रेक्षकांनो, कारण ना या सगळ्या एपिसोडमध्ये रविराजांनी जी काही ठाम भूमिका घेतली आहे ना ती अमेझिंग आहे प्रेक्षकांनो. मला आवडलाय हा ट्रॅक. सायली म्हणते नाही हो काहीच नाही झालं. आता अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता अर्जुन बरोबर तिला विचारतो, बायको तुला खोटं नाही बोलतायत, तू पटकन सांगतेस का मला, का मी तन्वीला फोन करून विचारू? मग सायली म्हणते हो मी सांगते. आणि मग झालेलं सगळं सायलीने अर्जुनला सांगितलंय की प्रियाने कसं हिच्याकडनं वचन घेतलं वगैरे वगैरे. सायलीने हे सगळं सांगितल्यावर मात्र आता अर्जुनला राग आलाय. साहजिक आहे, त्याला राग येणारच. अर्जुन म्हणतो काय बायको तू तिला का वचन दिलंस की तू सिनियरच्या घरी जाणार नाही परत कधी? आता सायली काय उत्तर देते ते बघा. आता हा जो पुढचा सीन आहे ना तो सॉलिड दाखवलाय. मैपत आता एका घराच्या बाहेर उभा आहे. एक चाळीसारखं असं गल्ली आहे. आता नागराज येतो तेवढ्यात छत्री घेऊन आणि म्हणतो अरे मैपत इथं उभा आहे का तू? अरे केव्हाच शोधू लागलो मी तुला, कशाला बोलवलं एवढ्या पावसात मला, काय आहे इथे? मैपत त्याला बारी टोमडा मारतो आणि म्हणतो नागराज शेठ तुमचं वय झालं आता, तुम्ही काय करा रात्री पाण्यात बदाम भिजवा आणि ते खा, म्हणजे तुमचं सगळं लक्षात राहील. नागराज म्हणतो मैपत सरळ बोल की जरा सरळ बोल. मैपत म्हणतो अरे नागराज शेठ त्या बाईने आपल्याला काय पत्ता दिला होता, त्या पत्त्यात काय लिहिलं होतं? नाटकाच्या थिएटरच्या मागच्या गल्लीत टेलरचं दुकान, पाहिलं का ते दुकान? आता नागराज ते दुकान बघतो. मैपत म्हणतो पाहिलं का, श्रद्धा टेलर म्हणजे आपल्या चिचुंद्रीचं घर. नागराज म्हणतो हे घर आहे तिचं. आता बघा प्रेक्षकांनो त्यांनी पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. इथे ना प्रेक्षकांनो जरा एक गोम आहे बरं का. हे जे त्या घरामध्ये माणसं दाखवलेत ना, म्हणजे एक बाई आणि एक व्यक्ती दाखवलाय, मला नाही वाटत आहे की ते प्रियाचे खरे आई वडील आहेत. इथे पण त्यांनी एक ट्विस्ट आणलेला आहे, सांगते तुम्हाला, बघत राहा ठरलं तर. मग इथून पुढे खूप छान एपिसोड आहे सगळा. आता अर्जुन म्हणतो बायको तू असं का केलंस? सायली म्हणते अहो मग मी काय करायला हवं होतं? अर्जुन म्हणतो अगं मग तू तिच्या एक थोबाडीत मारायला पाहिजे होतीस सायली. अगं कुठे सायली 2.0 आणि कुठे तू, असं का वचन दिलंस तू? सायली म्हणते अहो मी तिला वचन वगैरे दिलंय, पण ठीक आहे जर मी नाही गेले आणि तिने प्रतिमा आत्याला त्रास नाही दिला तर चांगलं आहे ना. मी जर एक पाऊल मागे घेतलं तर काय हरकत आहे? आणि आपण आहोतच 24 तास प्रियाकडे लक्ष ठेवायला. अहो परवा तर ती प्रतिमा आत्याला गरम तव्यावर ढकलायला निघाली होती. अहो मग आपण काय करणार आहे सांगा बरं. मग अर्जुन म्हणतो तुला खरंच असं वाटतं तू वचन दिलं, तू तिथे गेली नाहीस तर ती प्रतिमा आत्याला त्रास देणार नाही? सायली म्हणते तिने आता प्रतिमा आत्याला हातच लावून दाखवावा. नाही तिचा हात मी मुळासकट उपटला नाही ना, हो तर नावाची सायली नाही मी. अर्जुन म्हणतो क्या बात है, शाबास, ही आहे ना माझी खरी बायको. स्वतःच्या माणसाला त्रास झाला ना तर मात्र माझी बायको कधी ऐकत नाही, भलेही तिला किती त्रास होऊ देत. ही आहे माझी खरी सायली 2.0. आता या दोघांचा सीन झाल्यावर पुन्हा मैपतचा सीन दाखवलाय. मैपतने काय केलंय प्रेक्षकांनो, डायरेक्ट तो समोर नाही गेला बरं का त्या प्रियाच्या आई वडिलांच्या, म्हणजे जे त्यांनी आज दाखवलेत दोघं नवरा बायको. मैपत त्याच्या माणसाला म्हणतो अय इकडे ये, त्या टेलरच्या दुकानात जाय आणि तिथं खात्री करून घे की हे लोखंडे टेलरचं दुकान आहे का. आता मैपतचा माणूस त्या घराजवळ जातो आणि बाहेरून आवाज देतो दादा कोणी आहे का, ओ दादा. आता बाहेर आतून एक माणूस आलाय बरं का. तो म्हणतो कोण आहे, काय पाहिजे? मग आता तो मैपतचा माणूस म्हणतो साहेब हे टेलरचं दुकान आहे ना. तो म्हणतो नाटकाचं थिएटरचं टेलरचं दुकान हे इथेच आहे ना. तो माणूस म्हणतो अहो ते मागच्या अंगाला आहे, तुम्ही पुढच्या अंगाला आले. मग मैपतचा माणूस विचारतो मग हे टेलरचंच दुकान आहे ना भाऊ?
आता तो माणूस जरा रूडली बोलतो, बरं का काय करायचं तुम्हाला? मग महिपतचा माणूस म्हणतो, नाही आम्हाला कपडे बिपडे शिवायचे असले तर तुमच्याकडे आणून दिलेत चालतील का? लगेच एक बाई येते बरं का आतून, ती म्हणते हो हो चालतं ना चालतं. मग तो माणूस पण म्हणतो हो आमचंच दुकान आहे आमचंच आहे. आता हे बोलत असताना ना ते दोघं जण अडखळत आहेत बरं का प्रेक्षकांना. तिकडनं महिपत सगळं बघतोय बरं का लांबून. तो माणूस म्हणतो हो हो आमच्याकडे सगळे ड्रेस शिवतो आम्ही. आता ती बाई पण म्हणते हो पोरीबाळी पण येतात बरं का इथे ड्रेस शिवायला, तुम्हाला जर कपडे टाकायचे असतील तर टाकू शकता तुम्ही. आता हे सगळं ते त्या महिपतच्या माणसाला सांगतात. आता हे दोघं जण अनभिज्ञ आहेत बरं का या सगळ्यांपासनं. इकडे बघा अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको स्माईल कर ना प्लीज. सायली म्हणते नाही हो नाही हसवलं जाणार मला. हे बघा रविराज काकांचं घर मला हक्काचं वाटायचं, पण इथून पुढे मला नाही जाता येणार त्यांच्या घरी. आता प्रतिमात्याला भेटावं असं वाटलं तर मी काय करू? मला नाही जाता येणार तिथे. मी आता इथून पुढे प्रतिमात्याला भेटू शकणार नाहीये, हे पचवणं मला जड जात आहे. अहो हिला कोणी बळजबरी केली होती का प्रेक्षकांना त्या प्रियाला वचन देण्यासाठी? काही आपलं आता पुढे पहा. आता हा महिपतचा माणूस त्या दोघा नवरा बायकोला विचारतोय, काय हो दादा तुमचं घर पण इथंच असेल ना? आता जेव्हा महिपतचा माणूस त्या दोघांना असा प्रश्न विचारतो ना तेव्हा ही बाईनं हे काय इथेच घर आहे असं म्हणते बरं का. मग तो तिचा नवरा तिच्याकडे रागाने बघतो बरं का आणि ती स्वतःला थांबवते. मग तो स्वतः म्हणतो हो हो हे काय हे आमचंच घर आहे, मागे घर आहे पुढे दुकान आहे. मग तो माणूस म्हणतो तुमचं नाव काय आहे? महिपतचा माणूस विचारतो त्याला. मग तो म्हणतो माझं नाव सदाशिव लोखंडे. आणि ती बाई सांगते की माझं नाव मैनावती लोखंडे. आता पुन्हा तो माणूस तिच्याकडे असं वेगळाच बघायला लागतो बरं का, जणू काही हे दोघे जण खोटं बोलताय. आता एवढंच बोलून त्या माणसाने तिला खुणवलंय बरं का. मग ती बाई आतमध्ये चालली जाते. मग लगेच जाता जाता म्हणते नाव लक्षात ठेवा भाऊ श्रद्धा टेलर. आता महिपतचा माणूस तिथून निघून जातो तेव्हा ही बाई तिच्या नवऱ्याला वाकडं दाखवते आणि आतमध्ये चालली जाते घरात. महिपतने या सगळ्या गोष्टीची शूटिंग काढली आहे त्याच्या फोनमध्ये लांबूनच. इथे अर्जुन आता सायलीला समजवतोय, हे बघ बायको तू निर्णय घेतलायस ना मग आता स्वतःला समजव. तू असं काही म्हटली नाहीस ना की प्रतिमात्या कुठे दिसली भेटली तर मी प्रतिमात्याशी बोलणार नाही, असं नाही ना तू वचन दिलं. सायली म्हणते नाही नाही असं काही वचन नाही दिलं मी तिला. मग अर्जुन म्हणतो झालं तर मग अगं तुला जर प्रतिमात्याची आठवण आली तर तू तिला फोन कर, आपल्या घरी बोलव, भेट तिला, किती सिंपल आहे सगळं. सायली म्हणते तुमचं सगळं पटतंय हो मला, पण तरी पण मला असं एकटं एकटं पडल्यासारखंच वाटतंय बघा, का ते कळत नाहीये. अर्जुन म्हणतो बायको तन्वीला वाटू दे की ती जिंकली आहे. अगं त्या मूर्ख मुलीला हेही माहीत नाहीये की तिने ते फेकलेलं गाठोडं आता आपल्याकडे आहे. सो मॅडम आता जास्ती विचार करू नका, सगळं सोडून द्या आणि टेन्शन घेऊ नका, स्माईल करा बरं, असं तो सायलीला म्हणतोय. आता बघा प्रेक्षकांनो पुन्हा त्यांनी महिपतचा सीन दाखवलाय. आता महिपतच्या सांगण्याप्रमाणे त्या गुंडाने त्या दोघा नवरा बायकोंकडनं थोडीशी माहिती घेतली. आता तो महिपतकडे येतो आणि म्हणतो साहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच आहे, म्हणजे या टेलरचं नाव सदाशिव लोखंडेच आहे. महिपत आता नागराजला म्हणतो पाहिलं का नागराज शेठ, आपली चिचुंद्री कुठल्या कचऱ्यातून आली येते आणि राहते झोपडीत, स्वप्न पाहते मालाचे, आणि आता आपण तिला तिची लायकी दाखवायची बरं का नागराज शेठ. नागराज आणि महिपत आता एकमेकांना हातात हात देऊन टाळी देतात. प्रेक्षकांनो काय झालंय माहितीये का, आता महिपत तिच्या या बापाला किंवा वॉट एव्हर XYZ व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला समोर आणून तिला नक्कीच ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करणार आहे. पण आता अर्जुन समोर ही व्यक्ती सायलीचे आईबाप म्हणून जातील. काय गोंधळ आहे ना प्रेक्षकांनो, तो कळेलच तुम्हाला. पण मला थोडी स्टोरी कळली आहे बरं का. तुम्हाला मी उद्याच्या भागात थोडंसं जे मला कळलंय ना ते मी नक्की सांगते. इकडे बघा आता अर्जुन पुन्हा त्याचं काय ते गाठोडं जागेवर ठेवतो आणि सायली जवळ येऊन सायलीला म्हणतो, तो सायलीला विचारतो ए बायको तुला तुझ्या लहानपणीच्या वस्तू दिसल्या की तू डिस्टर्ब होते ना, तुला त्रास होतो नाही का, पण तू जेव्हा तन्वीचं गाठोडं पाहत होतीस तेव्हा तुला त्रास होत होता, पण तू आज ते तुझं स्वतःचं गाठोडं पाहिल्यावर तर रिलॅक्स होतीस, म्हणजे बघ ना तुला काही त्रासच नाही झाला ना. सायली म्हणते हो ना हो, मला पण त्याचंच आश्चर्य वाटलं, म्हणजे कदाचित मी माझ्या मनाला सांगितलंय त्रास नाही करून घ्यायचा म्हणून कदाचित असं झालं असावं. मग अर्जुन म्हणतो चला तसं असेल तर चांगलं आहे, म्हणजे तुझ्या मनातला फोबिया कमी झाला तर चल बायको आता झोपूयात, उद्या दसरा आहे ना, चल गुड नाईट. असं म्हणून आता अर्जुन झोपलाय बरं का. आणि डायरेक्ट त्यांनी आता पहाट झालेली दाखवली आहे. आणि पहाटे पहाटे या सायलीबाई दारासमोर सुंदर अशी मोठी रंगाची रांगोळी काढतायत, दसरा आहे त्यामुळे.
आणि काय झालंय प्रेक्षकांनो, आता पुढे या रविराजांनी प्रियाचं बोलणं ऐकलंय बरं का. ती त्या प्रतिमात्याला धमक्या देत असते आणि रविराज ते ऐकतात. आता प्रियाला काही कळत नाही रविराजांनी ते ऐकलंय. पण बघा आता हा सीन बघा. सायली पहाटे पहाटे रांगोळी काढायला आली आहे बाहेर. ती छान रांगोळी काढते. पण अचानक ना सायलीला काही दृश्य आठवतात. म्हणजे आधी तर तिला या प्रियाला दिलेलं वचन आठवतं. काही केलं तिच्या डोक्यातनं ते जाईना. तिला खूपच वाईट वाटतंय की आपण हे काय करून बसलो, आपण हे करायला नको होतं. आता तिला फील होतंय. पण अचानक असं रांगोळी काढता काढता तिला ना ती जंगलात एकटी फिरतीये असं लक्षात येतं. म्हणजे ते तिचा भूतकाळ नाही दाखवत का नेहमी ब्लॅक अँड व्हाईट करून, असं ते सावल्या सावल्या दिसतात तिला. तसं काहीतरी तिला आठवतं की बाहुली घेऊन अशी एकटीच ती फिरतीये आणि रडतीये, आई आई करून अशी ती छोटी तन्वी रडतीये हे तिला आठवतं. आता इथे ना आपल्याला असं दुसर दाखवलंय बघा. पूर्वीच्या काळी कसे ते कॅमेऱ्यामध्ये रोल यायचे ना, असे उजेडात पाहिल्यावर दिसायचं, तसं काहीसं तिला दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड लाईक करायला विसरू नका. आय नो मला थोडा अर्धा एक तास उशीर झाला. काय झालंय प्रेक्षकांनो, माझ्या डोळ्याला ना जरा मार लागलाय आणि त्यामुळे मी दवाखान्यात गेले होते. खूप वेळ वाट पाहिली मी, ठरलं तर मग या एपिसोडची, पण आलाच नाही. मग 10-10:30 मी दवाखान्यात गेले होते. दिलाय डॉक्टरांनी ड्रॉप, होईल म्हणे बरं. थोडीशी जखम झाली आहे डोळ्याला, पण थँक गॉड ते डोळ्याच्या बुबुळावरती नाहीये, असं साईडला थोडंसं झालंय. ठीक आहे, काही त्रास नाही होते त्याचा, पण दाखवून दिलंय दवाखान्यात. तर आता बघा पुढे काय झालंय. सायलीला आता आता हे सगळं ते दाखवत होते म्हणून तुम्हाला सांगितलं मी. तर आता सायलीला ते सगळं आठवतं बरं का, आणि ती खूप डिस्टर्ब होते आणि तिचं अचानक ते नेहमी असा श्वास लागतो, डोकं दुखतं, तसं तिला व्हायला लागतं. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको काय सुंदर रांगोळी काढली आहेस ग. सायलीचं लक्ष पण नसतं. ती एकदम घाबरते अर्जुन आल्यावर आणि तिचे हात आता लटलट कापायला लागतात. अर्जुन आता तिच्या जवळ जाऊन बसतो बरं का प्रेक्षकांनो. खरंच सायली खूप नशीबवान आहे, तिला अर्जुन सारखा प्रेमळ नवरा मिळालाय. आता बघा प्रेक्षकांनो, हाच तो जबरदस्त सीन. ते ना अतिशय फास्ट दाखवत आहे बरं का मालिका. म्हणजे एक सीन झाला की लगेच दुसरा झाला की लगेच तिसरा, असं सुरू असतं. आता या प्रतिमात्या काहीतरी ठेवायला येतात. या प्रियाची प्रतिमात्या या तन्वीच्या खोलीत येतात कॉफी घेऊन आणि म्हणतात, हे घे तन्वी तुझी कॉफी आणि लवकर तयार हो. आता ही अशी पाय पसरून बसलेली असते बरं का, उद्धटासारखी. आता या प्रतिमात्या म्हणतात, तन्वी जरा पाय मागे कर. या प्रतिमात्या तिचं अंथरूण घडी घालून ठेवत असतात. आता ही प्रिया अशी रागाने बघते बरं का त्यांच्याकडे आणि म्हणते, का तुला काय प्रॉब्लेम आहे. प्रतिमात्या म्हणतात, अशी पद्धत असते का बसायची तन्वी. प्रिया म्हणते, मग कशी बसायची मी, कसं बसायचं मी, सांग ना आई. मग प्रतिमात्या म्हणतात, कशाला वाकड्यात शिरतेस ग तन्वी. प्रिया म्हणते, नाही मी माझ्या सरळ रस्त्याने जाते, तुला जर ते वाकडं दिसत असेल तर मी काहीच करू शकत नाही अगं आई. मी कशी वागले तरी तुला मी चुकीचीच दिसते ना. प्रतिमात्या म्हणतात, अगं वागण्यात थोडी शिस्त हवी तन्वी, एवढंच माझं म्हणणं आहे तुला. प्रिया एवढी उर्मटासारखी वागते आणि म्हणते, तू शिकव आता शिस्त मला. अशी बसू का मी, का अशी बसू, नाही सांग ना मी कशी बसू. प्रतिमात्याला वैताग आलेला आहे प्रेक्षकांनो या प्रियाचा. आता इकडे अर्जुन पटकन सायलीच्या जवळ बसतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, काय ग बायको काय झालं तुला. सायली म्हणते, कुठे काय, काही नाही आहो, काहीच नाही. तिला घाम आलेला असतो सायलीला आणि तिचे हात पण थरथर कापत असतात. आता पटकन अर्जुन बघतो ते आणि तिचा हात असा हातात घेतो. त्याच्या लक्षात येते की हिचा थरथर काप होतोय. अर्जुन तिला म्हणतो, काय झालं बायको, तुझा हात थरथरतोय, काही त्रास होतोय का तुला, काय झालं. आता पुन्हा त्यांनी प्रियाचं सीन दाखवलाय. आता प्रतिमात्याला आलेला असतो हिचा राग. तसं वास्तविक बघितलं तर प्रतिमात्याला असं वाटतं एक कानाखाली हाणार. प्रतिमात्या तिथून जात असतात बरं का. तर ही प्रिया पुन्हा उर्मटासारखी म्हणते, ए आई आई, अगं हे बघ मला श्वास घ्यायचा आहे, घेऊ का मी श्वास, अगं बघ बघ घेऊ का, सांग ना पटकन, अगं घेऊ का नको, का हे पण माझं चुकतंय. प्रतिमात्या म्हणतात, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये तन्वी. आता लगेच प्रिया म्हणते, अगं नाही सांग ना आई, मला चुकतंय का माझं काही. आता प्रेक्षकांना तिथे ना रविराज आलेत बरं का आणि त्यांनी सगळं ऐकलं हिचं बोलणं. आता ते आलेत तिथे, प्रतिमात्या निघून जात असतात. प्रिया म्हणते, आता कशी बोलली आई तू करेक्ट, माझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. एकतर तू माझ्यापासून दूर राहा किंवा माझ्याशी ॲडजस्ट करायला शिक बरं का. कारण आता तुझी सपोर्ट सिस्टीम आहे ना, तुझी ती पाठराखीन ती उरलेली नाहीये बरं का. आधीच बाबांनी बोलणं टाकलंय, आता तुझी ही पाठराखीन पुन्हा या घरात येणार नाहीये, लक्षात ठेव. आता प्रतिमात्याच्या लक्षात आलं की हिने सायलीच्या बाबतीत काहीतरी उपद्व्याप केलेत. आता त्या अचानक समोर बघतात तर रविराजांनाही कळतं सायलीला आरतीला यायसाठी उशीर लागला
त्या दिवशी नक्की हिने काहीतरी कांड केलंय सायली सोबत. रविराजांना आठवतं बरं का, आता ते रविराजांचा फोटो कॅप्चर नाही झाला पण ते तिथे समोरच उभे आहेत. आता प्रतिमात्यालाही तेच आठवतं आणि रविराजांना पण आठवतं की हिने सायलीच्या बाबतीत काहीतरी केलंय. आता रविराज तेवढंच तिचं बोलणं ऐकतात आणि तिथून निघून जातात. पण प्रतिमात्या म्हणतात रविराज, पण या प्रियाला काही कळलं नाही बरं का रविराजांनी हे ऐकलं म्हणून सगळं. आता रविराज आणि प्रतिमात्या दोघांची एकमेकांशी नजरेला नजर होते. आता ही रविराज म्हणते प्रतिमात्या, तेव्हा प्रियाचं काही लक्षच जात नाही रविराजांकडे आणि प्रतिमात्या पटकन त्यांच्या मागे मागे जातात. आता इकडे सायली म्हणते अर्जुनला, अहो काही नाही झालं, मला बऱ्याच वेळपासून मी रांगोळी काढते ना म्हणून बहुतेक माझा हात थरथर कापत असावा. अर्जुन म्हणतो चल आण बरं बायको, कशी काढायची रांगोळी मला सांग बरं, मी तुला मदत करतो. अर्जुन आता खूप छान तिथे मस्त बसलाय असा आणि तो सायली सोबत त्या रांगोळीमध्ये रंग भरतोय आणि सायली अर्जुनकडे बघून भावूक होते. कदाचित तिच्या मनातही तेच आलं असावं जे मी मगाशी तुम्हाला बोलले, बाई आपला नवरा काय प्रेमळ आहे आणि तोही तिच्याकडे बघतो आणि दोघं एकमेकांकडे स्माईल करत बघतायत आणि एपिसोड इथेच समाप्त होतो. रांगोळी मात्र छान काढली आहे दोघांनी सोबत मिळून. असो तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी पुढचा प्रोमो तोच दाखवला. रविराजांनी प्रियाची ही मुक्ताफळं ऐकली आणि सायलीला ते स्वतः घेऊन आलेत घरी आणि प्रतिमात्याला म्हणतात की आता यापुढे सायलीचं हे माहेर असणार आहे. तेव्हा ही प्रिया आहे ना प्रेक्षकांनो, त्या प्रतिमात्याला ना घाबरवत असते, त्यांचा दंड पकडून म्हणत असते आता तुझा सासुरवास सुरू, तुझी पाठराखीण काही इथे येणार नाहीये. आणि त्याच वेळेला रविराजांनी प्रवेश केलाय. मला हा प्रोमो प्रचंड आवडलाय. रविराज म्हणतात सायली, आजपासनं तू हा उंबरठा ओलांडलायस ती माझी लेक म्हणून आणि हे तुझं माहेर असणार आहे. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी खुशाल या घराबाहेर जावं. रविराजांचं हे रूप बघून प्रियाची चांगलीच तंदरली आहे प्रेक्षकांनो. आता प्रियाची 7:30 चालू झाली आहे बहुतेक. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. तुम्हा सगळ्यांना आज हॅपी संडे. आणि मुळातच आजचा एपिसोड उशिरा आला आणि त्यातनं मला काही वेळ उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.